मी सर्व मान्यवरांना अशी विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय। मी श्रीमती शारदाताई धुमाळ यांनाही विनंती करतो की यांनी आपण स्टेजवर स्थापन व्हायचं। ऋतुजाताई पवार, स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम। उदात्त आचार विचारांचं अधिष्ठान लाभलेल्या आजच्या या विचारपीठावरती उपस्थित असलेल्या शैक्षणिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक या सर्व क्षेत्रातील मान्यवरांचं मनस्वी स्वागत स्वागत स्वागत। सज्जन हो, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अतिथी हे परमेश्वराचे रूप मानले जाते। आज या शुभ दिनी सर्वांसाठी आपण उपस्थित राहिलात। आपण सर्वजण आम्हा सर्वांसाठी लाखो मोलाचे आहात। सर्व मान्यवरांना आदराने विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे। या ठिकाणी आपल्या दीप प्रज्वलन या द्वितीय सत्रामध्ये प्रमुख मान्यवर म्हणून विक्रांतजी भैया गोजंगुंडे सर, लातूर महानगरपालिकेचे महापौर, लागलीच संतोषजी भैया देशमुख सर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष लातूर, महाराष्ट्राच्या मिस कोहिनूर ऋतुजाताई पवार, त्याचबरोबर अनिल भैया नल्ले सर, त्याचबरोबर आमच्या मातोश्री श्रीमती शारदाताई धुमाळ, या ठिकाणी विकास कारखान्याचे संचालक गोविंदरावजी ढुरे सर यांचेही आगमन झालं आहे। शेतकऱ्यासाठी मदत करतील ते आता गाणं ऐकून निश्चितपणे आता ते पुढाकार घेणार आहेत। आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी सर्व मान्यवरांना अशी विनंती करतो की आपण या ठिकाणी दीप प्रज्वलनासाठी इकडे यायचंय। कार्यक्रमाचं तेज उजळून टाकणारी ज्योत संस्काराची, निरपेक्ष वृत्तीने अखंड तेवत राहणारी ज्योत प्रेमाची, स्वतः जळून दुसऱ्यांना प्रकाश देणारी ज्योत त्यागाची, अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा तेज पसरणारी ज्योत प्रकाशाची, निराशाच्या मनात आशेचा किरण पोहोचणारी ज्योत प्रेरणेची। हा यस, या ठिकाणी द्वितीय सत्राचं उद्घाटन मान्यवर जास्त या ठिकाणी होत आहे। जिथं ज्ञानाच्या प्रकाशाचं साम्राज्य असतं तिथं अज्ञानाच्या अंधाराचं अस्तित्व उरत नाही। चला या लवलवत्या पेटणाऱ्या ज्योतीच्या साक्षीने आज चोहीकडे ज्ञान, विज्ञान, संस्कार, संस्कृती आणि उत्तुंग प्रेरणेने प्रकाश पोहोचूया। या ज्ञानरूपी मंदिराच्या गाभाऱ्यात शिक्षणाची ज्योत अशीच तेवत राहो। काकाज इंग्लिश स्कूल मध्ये येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थी या लख प्रकाशाने उजळून जाओ, या लख प्रकाशाने विजळून जाओ। अतिथीच्या आगमनाने गहिवरले काकाज इंग्लिश स्कूल। अतिथींना विनंती करूनी दीप प्रज्वलन प्रसन्न करावे वातावरण, दीप प्रज्वलन करून प्रसन्न करावे वातावरण। जीवनाला हवी प्रकाशाची वात, दिव्यामध्ये जळते छोटीसी वात, तरीही तिला आहे मानाचे स्थान। आपण हे आपणास आहे ज्ञान, तेव्हा दीप प्रज्वलन करून सर्व मान्यवरांना मी विनंती करते
की त्यांनी आपल्या जागेवरती स्थानापन्न व्हायचं आहे. धन्यवाद सर. या ठिकाणी लातूर नगरीचे महापौर माननीय श्री विक्रांतभाई गोजमुंडे सरांचा सन्मान सत्कार मी आपल्या संस्थेचे अध्यक्ष विजयकुमार धुमासरांना विनंती करतो की त्यांनी करायचंय. लातूर महानगरपालिकेचे पहिले नागरिक ज्यांना म्हणतो आपण ते म्हणजे महापौर साहेब. यांचा सन्मान मी विजयकुमारजी धुमासरांना विनंती करतो की आपण करायचंय. हा सन्मान होतो आहे तुमच्या कुशल नेतृत्वाचा. हा सन्मान होतो आहे तुमच्या उत्तुंग कर्तृत्वाचा. हा सन्मान होतो आहे तुमच्या निरपेक्ष दातृत्वाचा. हा सन्मान होत आहे एक येणार आहे. मी अशी विनंती करतो सर्वांनाच की लातूरचे महापौर माननीय श्री विक्रांतजी भैया गोजमुंडे सर यांचा नागरिक सत्कार या ठिकाणी करायचा आहे. विजयकुमारजी धुमाळ सर बरोबर आपल्या या भागातील ज्येष्ठ मंडळींना विनंती करतो ॲडव्होकेट जगदीश पाटील सर यांनी व्यासपीठावर यायचंय. अनिलजी कोकणे सर या व्यासपीठावर यायचंय. नागरिक सत्कार ज्याला म्हणतो आपण
अशा कर्तव्यनिष्ठ महापौर साहेबाचा सन्मान आतषबाजीने या ठिकाणी होत आहे। अशा आपल्या सर्वांचे लाडके महापौर साहेब विक्रांतजी भैया गोजमुंडे सर, त्याचबरोबर मी PS कुबा सर यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यायचं आहे। त्याचबरोबर आमच्या भैया साहेबाचा मित्र परिवार बापू जाधव सर, अनिलजी चव्हाण सर, महादेवजी गायकवाड सर, वैभवजी शिरोळे सर, राहुलजी पवार सर, नागरी सत्कार पाठीमागं होल्डिंग लावले, बॅनर लावले। नागनाथजी धुमाळ काका तुम्ही पण यायचं वरी, स्क्रीनवर दाखविले आम्ही पाठीमागं यांचा काकाच ग्रुपच्या वतीनं नागरी सत्कार या ठिकाणी होत आहे। विक्रांतजी भैया गोजमुंडे सर, आतिषबाजीच्या जोरावर आणि विक्रांत भैयाचंच गाणं लावले आपण। लातूर करूया स्वच्छ हे, लातूर करूया स्वच्छ घर स्वच्छ परिसर, स्वच्छ घर स्वच्छ परिसर, स्वच्छ है लातूर करूया, स्वच्छ है लातूर करूया। ओ जनमानसात वाढला जनसेवा मानले धन, केला विकास वार्डाचा झिजवून आपले तन, हातात हात घेऊन साथ केला विकास दिन राती, पण एक ध्यास प्रगतीची कास हा मंत्र घेतला हाती, हे कार्य तुझे ही कीर्ती तुझी हात तुझा सिद्धांत, हे विक्रांत, हे विक्रांत, हे विक्रांत, हे विक्रांत, एक वचनी तू एक जुबानी, तरुण रक्तबाणा मर्दानी, दिला शब्द मोडिला नाही विक्रांत, दीन दुखी दुर्बल दुष्काळी साथ सदैव तुझा सर्वांची देव पुन्हा आम्ही विक्रांत, आवाज तुझा सर्वात पुढे अन्यायाशी सामोरी भिडे, आवाज तुझा सर्वात पुढे अन्यायाशी सामोरी भिडे, हे साथ ही पुन्हा आता गाऊ विकास गुणगाथा, हे लक्ष तुझे ही नीती तुझी आणि हात तुझा सिद्धांत, हे विक्रांत, हे विक्रांत, हे विक्रांत, हे श्याम विक्रांत, श्याम हे विक्रांत, श्याम हे विक्रांत, हे विक्रांत, हे विक्रांत। मी सर्व मान्यवरांना अशी विनंती करतो की आपण व्यासपीठावर बसून घ्यायचंय। विक्रांतजी भैया गोजमुंडे सर, सर्वांच्या मनातलं नाव, युवकाचं प्रेरणास्थान, कर्तव्यनिष्ठ, सर्वांना सोबत घेऊन पुढे चालणारं नेतृत्व लातूर शहराला मिळालं आहे। मी मगाच सांगितलं हे लातूरकरांचं सौभाग्य आहे, त्यासाठी इथं जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, जोरदार टाळ्याचा आवाज वाढला पाहिजे, टाळ्याचा आवाज वाढला पाहिजे। माणुसाचं कर्तव्य असल्यानंतर कुठल्याही कानाकोपऱ्यात ते लपत नाही, ह्याची चुणूक, ह्याची जाणीव, ह्याचं कर्तव्यनिष्ठपणा हे आपल्या विक्रांत भैया गोजमुंडे मध्ये आहे। मी सर्व मान्यवरांना विनंती त्यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय। लागलीच आपल्या संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री विजय कुमारजी धुमाळ सर यांचा या ठिकाणी सर्व मान्यवरांच्या वतीनं वाढदिवस या ठिकाणी साजरा करण्यात येणार आहे। या कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रामध्ये लागलीच यानंतर आमचे मोठे बंधुराज, या संस्थेचा आधार, या सर्वांना या भागामध्ये शैक्षणिक संकुल उभं करून देण्यासाठी ज्यांनी पुढे एक पाऊल घेतलेलं आहे, असे आमचे मोठे बंधू विजय कुमारजी धुमाळ सर यांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा केला जाणार आहे।
यस, सर्व शिक्षक वृंदाच्या वतीनं काकाज ग्रुप व काकाज इंग्लिश स्कूलच्या सर्व शिक्षक वृंदाच्या वतीने या ठिकाणी हा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. ट्रेच्या बाहेर काढा ते. अतिशय सुंदर असा सोहळा निश्चितपणे आपण त्याचे साक्षीदार आहोत. ह्याचा आनंद आणि हा द्विगुणित झालेला आहे. प्रमुख मान्यवर या ठिकाणी आल्यामुळं योगायोग विक्रांत भैयाचा एक शब्द होता की पुढच्या वर्षी मुख्यमंत्री म्हणजे अमित भैया देशमुखांना घेऊन येईन, परंतु योगायोगाचं भैयाला परवाशी वेळ मिळाला नाही आणि भैयानं स्वतः सकाळी फोन करून स्वतः या आपल्या कार्यक्रमाला आपल्या भैया साहेबाला शुभेच्छा दिल्या आणि निश्चितपणे एक लातूरला चांगलं नेतृत्व त्यांनी दिलेलं आहे. विजयकुमारजी धुमाळ यांचा या ठिकाणी वाढदिवस साजरा केला जात आहे. संस्थेचे अध्यक्ष आपल्या सर्वांना, आम्हा सर्व भावांना सोबत घेऊन पुढे चालणारं उभरतं नेतृत्व देवाभाऊ चिंचोलीकर सर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. हॅलो. DJ Harshad MC. या ठिकाणी आपल्या संस्थेचे अध्यक्ष, सर्वांचे लाडके सन्माननीय माझे ज्येष्ठ बंधू विजयकुमारजी धुमाळ सर, सर्व मित्रपरिवाराच्या वतीनं या ठिकाणी वाढदिवस साजरा होत आहे. श्याम या ठिकाणी आमचे ज्येष्ठ मित्रबंधू हे गाणं म्हणणार आहेत. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तुम जियो हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे डियर भैया साहेब, हैप्पी बर्थडे टू यू. जोरदार काय होत्या पाहिजे एकदा आवाज ह्याला म्हणते. हे ढोल ताश ढोल पिटीचे संबळ ठकत लावायचा, ढोल ताश ढोल पिटीचे संबळ ठकत लावायचा. अरे बर्थडे आहे भावाचा, जल्लोष साऱ्या गावाचा, बर्थडे आहे भावाचा, जल्लोष साऱ्या गावाचा. चला यानंतर लागलीच अरे भाऊंच्या बर्थडेला डीजे जोरात लावायचा, वाकडं तिकडं नाचून नाचून दिव्याना घालायचा. हे प्रेम आहे तुम्हा सर्वांचं, सर्व मित्र परिवारांचं, सर्व लातूरकरांचं. नाचून दिव्याना घालायचा. वर्षभर असं लावून वाट बघती ह्या दिवसाचा, वर्षभर
जल्लोष साऱ्या गावाचा बर्थडे आहे भावाचा आणि जल्लोष साऱ्या गावाचा मी सर्व मान्यवरांना अशी विनंती करतो की आपण व्यासपीठावर बसून घ्यायचं. मान्य श्री विजयकुमारजी धुमाळ सर यांचा वाढदिवस या ठिकाणी आपल्या सर्वांच्या साक्षीने काकाज इंग्लिश स्कूलचा शिक्षक वृंद व काकाज ग्रुपचा मित्र परिवार यांच्या वतीने या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे. मी सर्व मान्यवरांना अशी विनंती करतो की आपण सर्व मित्रपरिवारांना या ठिकाणी विजयकुमार धुमाळ सर यांच्यासोबत फोटोग्राफी घेतल्यानंतर माझी विनंती आहे की आपण लागलीच या ठिकाणी व्यासपीठावर बसून घ्यायचं आणि पुढील कार्यक्रमाला आपल्या लागलीच सुरुवात होणार आहे. 51 गाणी आपल्या या कार्यक्रमाची असतात. जसं जसं रंग येतो तसं तसं उंची वाढते. म्हणूनच म्हणतात ना, उगं नाही माय काकाज इंग्लिश स्कूल आहे. विश्वराज डान्स फॅमिली सॉन्ग चला सर्व मान्यवर व प्रमुख पाहुणे यांना माझी विनंती आहे की आपण व्यासपीठावर बसून घ्यायचं. चला चला मी लागलीच तुमची वेळ न घालता माझी वेळ न घालता माझे ज्येष्ठ बंधू संतोष भैया देशमुख सर यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या 2 शब्दामध्ये शुभेच्छा द्यायचे. ते दरवर्षी देतातच आणि अतिशय कमी शब्दामध्ये देतात. काकाज इंग्लिश स्कूल येथील वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले लातूर महानगरपालिकेचे कर्तव्यदक्ष असे महापौर, आमचे सहकारी मित्र आदरणीय विक्रांतजी गोजुमुंडे साहेब, ज्यांचा या ठिकाणी आपण या वाढदिवस साजरा केला, ते काका इंग्लिश स्कूलचे प्रमुख आमचे सहकारी मित्र आदरणीय विजयजी धुमाळ साहेब, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेल्या महाराष्ट्राच्या कोहिनूर आदरणीय पवारताई, विकास सहकारी साखर कारखान्याचे नूतन संचालक आमचे मित्र आदरणीय गोविंदजी डोरे साहेब, आदरणीय आई, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे सहकारी मित्र अनिलजी नल्ले साहेब आणि मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमाला उपस्थित असलेले विद्यार्थी मित्र, त्यांचे पालक, माता भगिनी आणि तरुण मित्रांनो, खरं म्हणजे महापौर साहेब, या काकाज इंग्लिश स्कूलमध्ये माझा गेली 7 वर्ष मी या ठिकाणी येतोय. पण इथं आल्यानंतर वेगळंच काहीतरी पाहायला मिळतं आणि याचा मुहूर्त असा आहे की या संस्थेचे जे काही प्रमुख आहेत त्यांचा या दिवशी वाढदिवस असतो आणि या वाढदिवसादिवशीच या स्नेहसंमेलनाचे या ठिकाणी आयोजन केलं जातं. मी पहिल्या वर्षी आलो, थोडीफार संख्या होती, त्याच्यामध्ये 10 पट वाढ, पालकांच्या संख्येमध्ये वाढ मला पाहाव्यास जोरदार काय झालं पाहिजे. आणि खरं म्हणजे विजयाजी धुमाळ साहेब, आपलं जेवढं कौतुक केलं पाहिजे ते फार कमी आहे. आपल्याला या ठिकाणी मी उपस्थित राहत असताना आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा आपल्याला देऊ इच्छितो आणि पालकांची चुळबुळ पाहता माझ्या अशा लक्षात येतं आहे की आमचं मनोगत आपल्याला ऐकायचं नाही आहे, आपल्याला आपल्या मुलांचं कौतुक पाहायचं आहे. त्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहात. आपल्याला महापौर साहेबांना ऐकायचं आहे. या ठिकाणी या भागातल्या लोकांचे काही प्रश्न असतील
तेही महापौर साहेब चांगल्या प्रकारे सोडवतील याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही आहे. आमचे विजयजी धुमाळ साहेब सांगत होते की या भागातले काही रस्ते असतील, हा जो भाग आहे हा महानगरपालिकेला जोडला गेला पाहिजे, म्हणजे आमची सगळेच कामं सोयीस्कर होतील महापौर साहेब. कारण पुढल्या वेळेस या महानगरपालिकेमध्ये हे भाग घेतल्यानंतर या भागाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी आदरणीय आमचे मित्र विजयजी धुमाळ यांना संधी सुद्धा या भागातून मिळेल, जोरदार हे टाळ्या वाजल्या आपल्याला पाहिजे. पाहावयास मिळेल. एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो. विजय धुमाळजी, आपण आपल्याला उदंड आयुष्य लाभो, आपल्या हातून अशीच समाजकार्य व्हावं एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भैया. निश्चितच तुमची साथ आमच्या पाठीवर असेल आणि आपल्या घरातला हा विषय असल्यामुळं निश्चित येणाऱ्या काळात या भागात सर्व लोकांना, सर्वसामान्य जनतेलाही न्याय मिळेल असं नेतृत्वच आपल्या महानगरपालिकेला मिळालेलं आहे. अशा नेतृत्वाला मी आपल्या या ठिकाणी मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करतो. विक्रांतजी भैया गौतम मुंडे सर, जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे एकदा. काकाज इंग्लिश स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलन आणि माझे मित्र विजयजी धुमाळ यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या कार्यक्रमाला उपस्थित असलेले लातूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि माझे मार्गदर्शक सन्माननीय संतोषजी देशमुख साहेब, मंचावर उपस्थित श्रीमती शारदाताई धुमाळ काकू, माझे मित्र अनिलजी नल्ले साहेब, विलास सहकारी साखर कारखान्याचे संचालक आणि माझे बंधू सन्माननीय गोविंदराव डुरे पाटील, या ठिकाणी आपल्यामध्ये विशेष करून उपस्थित असलेल्या महाराष्ट्राच्या कोहिनूर या किताबानं सन्मानित झालेल्या आणि लातूरच्याच कन्या असलेल्या माझ्या भगिनी ऋतुजाताई राजेंद्रजी पवार मॅडम, आणि ज्यांच्यासाठी आपण इथं जमलेलो आहोत, ज्यांचा हा कौतुक सोहळा आहे, ते आजच्या कार्यक्रमाचे कौतुक मूर्ती विजयजी धुमाळ सर, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले PS खुब्बा इंटरनॅशनल स्कूलचे प्राध्यापक पुष्पराजजी खुब्बा साहेब, सर्वच अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सर्वांचा नामोल्लेख करून तुमचा फार वेळ घेणार नाही, कारण मला कल्पना आहे तुम्हाला सगळ्यांना आतुरता लागली आहे. ते म्हणजे आम्ही सगळे मंचाच्या खाली कधी येतो आणि आपापल्या मुलाचा डान्स कधी तुम्हाला पाहायला मिळतो याची मला कल्पना आहे. पण मी इथं आलोय ते विजयजी धुमाळ साहेबांना शुभेच्छा द्यायला आणि तुमच्या सर्वांनाही मला अभिनंदन करायचं आहे की आपल्या पाल्यासाठी, आपल्या विद्यार्थ्यासाठी तुम्ही अतिशय चांगल्या शाळेची या ठिकाणी निवड केलेली आहे. आणि संतोषजी देशमुख साहेबांनी सांगितलं की हा भाग महानगरपालिकेला जोडला जावा, त्यामुळे या भागातल्या रस्त्या, नाले, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आम्हाला सोडवता येईल. तर लातूर शहराचा महापौर म्हणून मला सुद्धा खंत वाटते की हा भाग लातूर महानगरपालिकेच्या हद्दीत का म्हणून नसावा, कारण जर लातूर महानगरपालिकेच्या हद्दीत असता तर आत्ता या ठिकाणीच मला विकास कामाची काहीतरी घोषणा करता आली असती. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. परंतु तांत्रिक अडचणीमुळं आम्हाला ते करता येत नाही. तरी मागच्या काळामध्ये मला आठवत आहे की विजय भाऊंनी कायम पाठपुरावा करून आमच्याकडून या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकून घेतलेली आहे आणि बहुतांशी लोकांना पिण्याचं पाणी सुद्धा उपलब्ध करून दिलंय. अजूनही अनेक घरांना पिण्याचं पाणी, रस्ता, नाली देणं गरजेचं आहे ह्याची मला कल्पना आहे. पण सांगायचा हेतू हाच की या ठिकाणी आपली शाळा आहे तर फक्त आपण शाळेपुरतं बघू, शाळेच्या विद्यार्थ्यांकडनं फीस कशी घ्यायची, त्यांना सुविधा कशा द्यायच्या याकडेच लक्ष देऊ आणि तिथपर्यंतच थांबू, असा हा काही धुमाळ परिवाराचा स्वभाव नाही. तर आपण ज्या भागामध्ये राहतो, ज्या भागामध्ये शिक्षणाचं काम करतोय, त्या भागातल्या नागरिकांना भौतिक सुविधा सुद्धा मिळाल्या पाहिजेत, हा सुद्धा आग्रह त्यांचा कायम असतो. आज इथं आल्यावर खरोखरच आनंद आणि अभिमान वाटतो की काकाज इंग्लिश स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचं एवढ्या जोरदार पद्धतीनं तयारी त्यांनी केलेली आहे. आणि मी सुद्धा 2-3 वर्षापासून या कार्यक्रमाला येत असतो. प्रत्येक वेळी या कार्यक्रमामध्ये भरच पडत आलेली आहे.
म्हणजे आजही लातूर शहरातल्या कित्येक मोठ्या शाळांचं वार्षिक स्नेहसंमेलन हे एवढ्या मोठ्या पद्धतीनं साजरं होत नाही. एवढं सुंदर स्टेज नसतं, एवढं सुंदर LED स्क्रीन लावलेला नसतो, एवढी सुंदर माईक आणि साऊंडची व्यवस्था नसते, एवढं सुंदर सगळं हे जे विद्युत रोषणाई आहे अशी सुद्धा रोषणाई कुठं पाहायला मिळत नाही. पण लातूर शहर महानगरपालिकेच्या हद्दीच्या बाहेर असून सुद्धा एवढ्या चांगल्या पद्धतीनं विजयजी धुमाळ, विनोदजी धुमाळ आणि काका धुमाळ हे सर्वजण तुमच्यासाठी करतायत. मला वाटतं की आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांच्यासाठी एकदा आपण टाळ्या वाजवून त्यांचं कौतुक केलं पाहिजे अशी मी पालकांना या ठिकाणी विनंती करणार आहे. आज मला इथं आल्याच्या नंतर त्यांनी या भागातील नागरिकांच्या वतीनं सन्मानित केलं. खरं म्हणजे लातूर शहरामध्ये सुद्धा एवढा चांगला कार्यक्रम अद्याप पार पडला नाही. तेवढ्या चांगल्या पद्धतीनं तुम्ही जोरदार माझं टाळ्या कौतुक पाहिजे. आणि सत्कार केलात त्याबद्दल धुमाळ परिवाराचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर या भागातील ज्या नागरिकांनी याकरिता पुढाकार घेतला त्यांचेही आभार व्यक्त करतो. संतोषजी देशमुख साहेब हे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आहेत आणि त्याचबरोबर माझे मार्गदर्शक सुद्धा आहेत. आणि त्यांनी एक सूचना केली की हा भाग लातूर शहर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये सामावून घ्यावा, या भागाचे प्रश्न सोडवावेत, या भागाला रस्ता नाली द्यावी. आणि त्याचबरोबर त्यांनी अपेक्षा व्यक्त केली की या भागामधून कदाचित पुढच्या निवडणुकीला म्हणजे पुढच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीला विजयभाऊ धुमाळांच्या रूपानं एक चांगला लोकप्रतिनिधी लाभावा अशी सुद्धा अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आता ते माझे मार्गदर्शक असल्यामुळं त्यांचा आदेश मानणं हे माझं कर्तव्य आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला सर्वाला आश्वस्त करू इच्छितो की लवकरात लवकर हा भाग लातूर शहर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये सामावून घेतला जाईल आणि तुम्हाला जोरदार टाळ्या सगळ्यांना पाहिजे. लातूर शहर महानगरपालिकेचा घटक होता येईल. परंतु पालकांकडनं मला एक खात्री हवी आहे, पालकांकडनं मला एक आश्वासन हवं आहे. ते म्हणजे भविष्यात जर अशी संधी निर्माणच झाली आणि ईश्वर करो की ती संधी निर्माण होईल, जर अशी संधी निर्माण झाली त्यावेळेस मात्र आज ज्या पद्धतीनं तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी आशीर्वाद ठेवलेले आहेत तसे आशीर्वाद आमचे मित्र विजयजी धुमाळ यांच्या पाठीशी आपले राहावेत अशी अपेक्षा सुद्धा या जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे एकदा. कार्यक्रमाच्या मी या ठिकाणी व्यक्त करू इच्छितो. या कार्यक्रमामध्ये आणि आपल्या सर्वांमध्ये एक नवचैतन्य आणणारे माझे परमस्नेही विनोदजी धुमाळ सर हे कायम एक उत्साही आणि हर्षोल्लासानं भरलेलं एक व्यक्तिमत्व आहे. त्यांच्याकडं बघितलं की मला स्वतःलाच जरा खजील झालं असं वाटतं की एवढा सळसळतं तारुण्य त्यांचा, एवढा उत्साह त्यांच्यामध्ये वाहत असतो. कदाचित त्या उत्साहामधला थोडासा उत्साह जरी मला मिळाला तरी मला वाटतं लातूरकरांची सेवा अधिक चांगल्या पद्धतीनं मी करू शकेन. परंतु त्यांनाही मी या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो. आपण सर्व पालक मंडळी या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित आहात. विशेषतः महिला माता भगिनी आमच्या खूप मोठ्या संख्येनं इथं उपस्थित आहेत आणि ही शाळा वेगवेगळे नाविन्यपूर्ण उपक्रम दरवर्षी राबवत असते. तर विनोद सरांना माझी एक विनंती राहणार आहे की येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून एक आणखीन नवीन पायंडा पाडता येतो का बघा. म्हणजे आज आपली ताई ऋतुजा ताई ही महाराष्ट्रामध्ये तिनं कौतुक मिळवलं, स्वतःच्या कलेवरती स्वतःच्या सौंदर्यावरती ती आज महाराष्ट्राची कोहिनूर म्हणून आपल्याला पाहायला मिळते. तुमचे प्रेरणास्थान असलेल्या तुमच्या मातोश्री आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि मोठ्या संख्येने इथं आमच्या माता भगिनी उपस्थित आहेत. तर ह्या स्त्री शक्तीचा गौरव करण्याकरिता पुढच्या वर्षीपासनं मंचावर ज्या ज्या वेळेस हे विद्यार्थी आपले कलागुण सादर करायला येतील किंवा त्यांना एखादं बक्षीस दिलं जाईल त्यावेळेस त्या विद्यार्थ्याच्या नावाचा उच्चार करत असताना त्याच्या वडिलाच्या ऐवजी त्याच्या आईच्या नावासह त्याचा नाव इथं पुकारण्यात यावा अशा पद्धतीचा एखादा नवा पायंडा आपल्याला पाडता येतो का हे सुद्धा आपण विचार करावा ही विनंती करतो. पुन्हा एकदा माझे मित्र विजयजी धुमाळ यांना मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो, माझ्या वतीने शुभेच्छा व्यक्त करतो आणि लातूरचा महापौर या नात्यानं तमाम लातूरकरांच्या वतीनं सुद्धा त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे एकदा. आणि ईश्वर आपल्याला दीर्घायुष्य देवो, असेच सामाजिक सेवेमध्ये कार्यरत ठेवो अशी मनोकामना व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.
धन्यवाद भैया. निश्चितच आजपासून आतापासूनच येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थ्याच्या नावामध्ये वडिलाबरोबरच आईचंही नाव जोडलं जाईल अशी मी शाश्वती खात्री निर्णय या संस्थेच्या वतीनं आजच जाहीर करतो.